Hello students, hope you are good. Today we are going to discuss query design in LibreOffice. Fine? Okay. Open any save database, click on queries object and in right pane click on create query in design view. Let me share screen with you, then you are able to see exact points. Okay, steps. तुम्हाला दिसतंय का बघा आता एकदा मला सांगू शकता तुम्ही इथे की स्क्रीन तुम्हाला दिसते. Okay, steps to create a query in design view. This is तुम्हाला open any save database, click on queries object in right pane. Okay, fine. So in that folder there are two files. Okay, this is a db file, database file related to the LibreOffice base, college info. Okay, database name is what? College info. If I double click on that, then display opening screen of base application, right? See, if I click on table, then displays how many table in that, displays number of tables. Okay, but there is a one single table, and this its table name is stud. Stud is a table name. Okay, if I double click on that, then displays such type of values. Okay, so here total number of 7 number of values. Okay, and these are different names. Okay, database name is what? College info, and table name is what? stud. Table name is what? stud. Exactly. मग आता आपल्याला अजून एक टेबल करायचं आहे. आता STUD मध्ये काय आहे तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन, लाईक त्याचा नंबर काय आहे, रोल नंबर काय, त्याचं नाव काय आहे, त्यानंतर त्याचा ॲड्रेस म्हणजे सिटी काय आहे. ओके, हे एवढे मोबाईल नंबर काय, कॉन्टॅक्ट डिटेल्स, हे झालं त्याचे पर्सनल डिटेल्स. ओके, व्हॉट अबाउट अदर्स, म्हणजे आता त्याचे एज्युकेशनल डिटेल्समध्ये फॉर एक्झाम्पल मार्क्स येतील. ओके, तर ते सब्जेक्टमधले मार्क्स हा सेपरेट टेबल घेऊया आपण, मार्क्स. कळलं? मग आपण तिथे फोल्डरमध्ये त्या डेटाबेसमध्ये जाऊया. डेटाबेसमध्ये आहे create this table in design view. Now first field, now another economic, eco, again integer. Where is integer? Integer. Now another one IT, integer. ओके, त्याने तीन घेतले, आपण सुद्धा तीन घेतले सब्जेक्ट. आणि आपल्याला फर्स्ट अजून एक आहे, सॉरी, वन मोर फील्ड इज देअर, RNO. Okay, this RNO is a common field. We have to know about which type of data type we already set. Okay, let me select integer for it. Okay, आता प्रायमरी की सेट केल्यानंतर मी इथे काय करतोय, हा डेटा, हा जो टेबल आहे हा क्लोज करतोय. डू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस? येस. टेबल नाव काय द्यायचं आहे तुम्हाला? मार्क्स. ओके, ओकेला क्लिक केलं. एवढं सिंपल आहे बघा हे. ओकेला क्लिक केल्यानंतर दोन टेबल तुम्हाला दिसायला लागले. आता फिल करायला पाहिजे, जसं मी STUD मध्ये फिल केलं आहे तसं इथे मी काय करतोय, फिल करायला स्टार्ट केलं आहे. ओके, आता ई नंबर म्हटलेला आहे, मग इथे मी सी करतो, सी डॅश डॅश, नाही डॅश चालेल की नाही माहीत नाही, 1101 करूया. अकाउंटमधले मार्क्स टाकूया. आता हे दिसते तसे, तर तसे आपण काय टाकून देऊया, आपण 98 ॲज इट इज घेऊया, म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही ते. आणि इथे टॅप देऊन 92. ओके, रोल नंबर कुठला देऊया त्याला? 1. ओके, नंतर टॅप C1102. So in this way you add this type of values. Okay, right? So entering records,
क्लोज करूया. येस, डू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस? येस. डेटाबेसमध्ये गेल्यानंतर क्वेरी ऑब्जेक्ट, इफ आय क्लिक ऑन दॅट, ओके, if I select it, then display first option select query in design view, another option use wizard, and another third option is query in SQL view, right? So first option is what? Design view. हा आपल्याला चेक करायचा आहे. ओके, क्लिक केलं. तुम्हाला आता लास्ट टाइम कसं दिसत होतं, एकच टेबल दिसत होतं. आता आपल्याला टेबल्स किती आहेत? हाऊ मेनी नंबर ऑफ टेबल्स वी हॅव? 2 tables. ओके, सो just click on add button. Now QBE stands for आठवतंय का लास्ट टाइम जे आपण डिस्कस केलं होतं, त्याचा फुल फॉर्म दिला होता मी. आपल्या इथे बुकमध्ये कुठे दिसत नाही आहे, पण ॲटलिस्ट माहीत पाहिजे तुमचा जो जो इंटरफेस आहे क्यूबीईचा, सॉरी मी याचा क्वेरीचा, त्याला QBE असं म्हटलं होतं. तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल सगळ्यांनी नोटबुकमध्ये, तर पेज काढू शकता आणि बघू शकता. QBE स्टँड्स फॉर, थोडं लेंदी आहे टाईप करायला सुद्धा. येस, एक्झॅक्टली, क्वेरी बाय एक्झाम्पल. ॲब्सोल्युटली राईट किरण, व्हेरी गुड. क्वेरी बाय एक्झाम्पल. आणि आता मी काय करतोय, ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. बघा, हा कॉमन फील्ड कोणते आहेत, तर आर नंबर आहे, बरोबर. मग आर नंबरला मी काय करतोय, हे फील्ड ड्रॅग करतोय. आता इथे ड्रॅग अँड ड्रॉप करतोय मी. सिलेक्ट केलं, होल्ड करून ठेवली, आणि इथे दिसतंय असं आपल्याला. आणि ते आपल्याला मी इथे येऊन काय केलं, फक्त काय केलं, माऊस बटन रिलीज केलं. ओके, हे अशी एक लिंक तयार झाली बघा. दिस फॉर एक्झाम्पल, इफ आय डबल क्लिक ऑन दॅट रोल नंबर, देन डिस्प्लेज इन दॅट एरिया. ओके, कुठल्या एरियामध्ये? ह्या एरियामध्ये सगळे फील्ड तुम्हाला दिसतील. मग रोल नंबरला डबल क्लिक केलं, रोल नंबर आला फ्रॉम STUD. ए नेमला क्लिक केलं, ए नेम आला. STUD फ्रॉम STUD. ई नंबरला क्लिक केलं, चला ई नंबर पण आला. ई नंबर म्हणजे एक्झाम नंबर फ्रॉम मार्क्स टेबल, दिसते ना. सी, यू कॅन चूज हिअर ऑल्सो. ओके, तुमचा जो टेबल आहे तो इथून चूज करू शकता आणि फील्ड तुझा चूज करू शकता. ओके, बट सिम्पल वे कोणता आहे, जस्ट डबल क्लिक ऑन पर्टिक्युलर field. Okay, now after that we required subjects, so directly click on account subject, eco subject, IT subject. After that I'm going to add total. Okay, so how to write total, how to make total, and percentage, how to create percentage. Okay, just click on another column. Okay, next जो column आहे तिथं आपण डबल क्लिक करलोय, क्लिक केलं आणि डबल कोट्समध्ये स्टार्ट करतोय मी. दुसरं तुम्हाला पेज नंबर 89 सगळ्यांनी चेक करा. हां, मी आता फक्त एक त्याचा फॉर्म्युला लिहितोय फक्त. ओके, फील्ड नेम देतोय तर आपण डबल कोट्समध्ये देतोय. फर्स्ट फील्ड नेम आहे कसं आहे, अकाउंट, ACC, सगळं स्मॉल आहे, ACC, नाही सॉरी कॅपिटल आहे, मग कॅपिटल घेऊया, ACC. त्यानंतर त्याला ॲडिशन आपण करतोय म्हणून प्लस साईन दिलं, प्लस साईन. पुन्हा डबल कोट्समध्ये आपण घेतोय ई, कॅपिटल आहे, COI. ओके, ॲज इट इज घेतलं, चला प्लस साईन दिलं, पुन्हा डबल कोट्स घेतले. डबल कोट्समध्ये आपण लिहायला चाललोय IT. ओके, हे एवढंच लिहिलं आणि त्याला प्रॉपर एलियाज दिला. एलियाज म्हणजेच काय, तर ते डिस्प्ले होणार आहे हेडिंग म्हणून. ओके, सॉरी कॉलम हेडिंग म्हणून डिस्प्ले होणार आहे, ते तुम्हाला तिथे दिसेल एलियाजमध्ये, TOTAL, टोटल. राईट, नाव अनदर कॉलम. आपल्या पुढच्या कॉलममध्ये आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत, म्हणून मी एक थोडासा फॉर्म्युला मॉडिफाय करतोय. अगेन डबल कोट्स, inside ECO, eco subject, another plus sign, then double quotes. Inside double quotes I'm going to add subject name IT. Okay, after adding all subject, complete this bracket. I want to calculate percentage, so that's why we have to divide it by 3. Okay, and that's it. Percentage, I'm going to add percentage text, percent. Okay, percentage. Now I'm going to execute this by click on this run query. Okay, execute or run same thing आहे. चला बघूया आउटपुट येतं का. येस, कॅल्क्युलेट झालेलं आहे आणि आउटपुट तुमच्या समोर आहे. फॉर एक्झाम्पल एक जरी मी सपोज यातला मला टोटल नको आहे, डायरेक्ट पर्सेंटेज हवेत. मी जर हा जो दिसतोय ना तुम्हाला विजिबिलिटी, ते विजिबल आहे जो हे काय ऑफ केला. ओके, चेकमार्क आहे तो, आणि मी पुन्हा रिफ्रेश नाही, रन क्वेरी केली तर काय होते बघा, गेला का कॉलम. IT नंतरचा कॉलम होता टोटल, तो गेला, डायरेक्ट पर्सेंटेज मला दिसायला लागलं. ओके, सो इन दिस वे यू डिझाईन
query in base application. Fine. The query has been changed. Do you want to save the changes? Yes वरती क्लिक करायचं. तो विचारेल क्वेरीचं नाव काय द्यायचं आहे. आता हे मी क्वेरी वन ॲज इट इज ठेवतो. ओके. आणि तिथे आपला टेबलमध्ये काय हवं, सॉरी डेटाबेसमध्ये एक नवीन ऑब्जेक्टच्या अंडर एक क्वेरी वन तयार झाली. आणि तो ऑब्जेक्ट कुठला, क्वेरीज ऑब्जेक्ट. त्या क्वेरीज ऑब्जेक्टच्या अंडर एक आपण क्वेरी तयार केलेली आहे. टेबल्समध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ टेबल्स, 2 नंबर ऑफ टेबल्स आर देअर. ओके. नाउ आय एम गोइंग टू क्लिक ऑन another object name is form. Okay, लक्षात येते का. Database objects, how many database objects? There are 4 number of objects. First object name is table, second object name is query, third object name is form, and fourth object name is reports. आता आपण कोणता बघतोय, फॉर्म ऑब्जेक्ट. दोनच दिसत ऑप्शन बघा. फर्स्ट दिसतोय तुम्हाला क्रिएट फॉर्म इन डिझाइन व्ह्यू. बघा इथं क्लिक करतोय, नुसता होल्ड नुसता कर्सर नेला. Create a form by specifying the record source, controls and control properties. Okay, now what is the purpose of wizard? See, the wizard will guide you through the steps necessary to create a form. म्हणजे काय रेडीमेड स्टेप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि ते फॉलो करून तुम्ही फॉर्म इझिली क्रिएट करू शकता. ओके. फॉर्म इज एन ऑब्जेक्ट. जसं मगाशी म्हटलं मी की बाकी सगळे सो ऑब्जेक्ट्स आहेत, त्यातला एक इट इज वन ऑफ द ऑब्जेक्ट which allows entering the data and editing or deleting existing data in the table. It consists of format, style and widgets like radio button, list object that provides easy and systematic way to insert record in the table. Form is used to collect data from the user. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. काय त्याचा पर्पज आहे, पर्पज हाच आहे, एवढाच आहे, ह्याच्यावरून सगळं येतं. डॅश इज यूज टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द युजर. 101% येणारा क्वेश्चन आहे, 101% येणारं क्वेरी हे आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, नोट करून ठेवा, अंडरलाईन करा, हायलाईट करा. ओके, आणि बेसिक आहे. नाउ स्टेप्स टू क्रिएट अ फॉर्म आर ॲज फॉलोज. लक्षात येतं सगळ्यांच्या. ओके, so open a database. From left pan click on forms object. So let's start wizard option. Wizard click केलं, तुमच्या समोर ओपनिंग स्क्रीन येते बघा. 8 स्टेप्स. ओके, फील्ड सिलेक्शन. क्वेरी आपल्याला हवे का, नाही क्वेरी नको आहे आम्हाला, टेबल हवाय. कुठला टेबल हवाय बघा. आता स्टुडंटचा हवाय टेबल का मार्क्सचा हवाय टेबल. चला मी आता स्टुडंटचा टेबल काय करतो, सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये कोणकोणते फील्ड आहेत, रोल नंबर आहे, नेम आहे, सिटी आहे. मला सगळेच्या सगळे हवेत. मी काय करतो, डबल ॲरोला क्लिक करू शकतो. जर मला एकच हवा, एक दोन हवे असेल तर, किंवा इंडिव्हिज्युअल फील्ड हवे असेल तर सिलेक्ट करायचं. बघा हा वरचा ॲरो ॲक्टिव्ह झाला. म्हणजेच काय, 1 बाय 1 तुम्ही घ्या. इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही ऑल घेऊ शकता. बघा ऑल घेतले मी. फील्ड कुठे घेतले, फील्ड इन द फॉर्म. ओके, फॉर्ममध्ये सगळे घ्यायचे आहेत. अवेलेबल फील्ड हे आहेत, पण फॉर्ममध्ये कोणते घ्यायचे आहेत, सगळेच्या सगळे घ्यायचे आहेत. म्हणून मी डबल ॲरोला गेला, क्लिक केला. नेक्स्टला गेलं क्लिक करतो. सेटअप सब फॉर्म. मला ॲज इट इज सब फॉर्म इज अ फॉर्म इज इन्सर्टेड ऑन द फॉर्म हवा असेल तर, अदरवाईज डायरेक्टली आपण नेक्स्टला जाऊया. आता सब फॉर्म वगैरे घ्यायचं बसायचं नाही आहे. हां, आता इथं दिसतं तुम्हाला अरेंज कंट्रोल्स. कशा पद्धतीनं अरेंज करायचे तुम्हाला कंट्रोल्स. असा कॉलमनर व्ह्यू हवा आहे का तुम्हाला, म्हणजे हा कसा असतो एक्सेल शीट, म्हणजे त्याला म्हणा स्प्रेडशीट, तसा नको आहे. तर ठीक आहे, हा पहिला व्ह्यू बघा कसा दिसतोय. इट्स बेटर. ओके, displays better view. Okay, it displays actual form, right. मग आता नेक्स्टला क्लिक करतोय मी. अजून तुम्ही मॉडिफाय करू शकता, वेगवेगळे अलाइनमेंट तुम्ही देऊ शकता, अलाइन राईट, अलाइन लेफ्ट. ओके, हे बघा दिसतंय ना, थोडं चेंज होत आहेत बघा. येस ऑर नो. बघा मी आता थोडं राईटला घेतो, मी तसं मॅच होऊन हे दिसेल तुम्हाला एक्झॅक्टली. ओके, नेक्स्टला घेतलं. नेक्स्टला गेल्यानंतर इथे दिसेल तुम्हाला सेट डेटा एंट्री, डिस्प्लेज ऑल डेटा. येस, ऑल डेटा मला दिसला पाहिजे. हां, हे सगळं मला हवं आहे ते. नेक्स्ट घेतलं ॲप्लाय स्टाईल्स. कुठली कलर हवं आहे, 3D लुक हवं आहे, फ्लॅट हवं आहे, नो बॉर्डर हवं आहे, तर तुम्ही तसं चूज करू शकता. बघा तुम्हाला लगेच कलर अपिअरन्स दिसतोय तुम्हाला इथे. असे वेगवेगळे तुम्ही काय करू शकता, कलर्स त्याला सेट करू शकता. आता थोडासा लाईट कलर देऊया आपण. हां, लाईट ग्रे कलर देऊया, म्हणजे थोडा प्रोफेशनल वाटेल. नेक्स्ट घेऊया सेट नेम. यू कॅन राईट एनी नेम. आय एम गोइंग टू ॲड FRM. फॉर्म आहे तो, म्हणून FRM घेतलं. फॉर्म कुठला आहे फॉर्म, हा स्टुडंटचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. मी इथं स्टुडंट देतो. फॉर्म STUD. ओके,
स्टूडचं आहे. वर्क विथ द फॉर्म, मॉडिफाय द फॉर्म, वर्क विथ द फॉर्म ॲज इट इज घेतला, फिनिशला क्लिक करतोय मी. आता आला तुमच्या समोर, येईल तो कनेक्ट केलेला आहे आपण ऑलरेडी. देर आर 7 नंबर ऑफ आयटम्स, म्हणजे 7 नंबर ऑफ इन्फॉर्मेशन आहे. त्या मी इथे टॅब मारतो, बघा दिसते तुम्हाला सगळे डिटेल्स आहे ना. आता इथे पुढे आलो मी, रोल नंबर. तर रोल नंबर मी द्यायला चाललो आहे 7 किंवा 8 देऊया आपण, 8. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण नेम, अहमद. सिटी देऊया खेड. मोबाईल देऊया ओके. आणि मी टॅब मारला. टॅब मारला काय झालं, जर मी जेव्हा मी टॅब मारतोय तेव्हा नेक्स्ट फील्ड अपियर होते, म्हणजे नेक्स्ट एंट्री अपियर होते. ओके. आता मी सपोज 9 दिलं इथे, अमित. ओके. सिटी देऊया आपण CHIPLUN, चिपलून. नंबर देऊया आपण काहीतरी. ओके. असं मी काय केलं, टॅब मारले. एवढे तयार केलेत एंट्रीज. सगळ्यांना समजलं की मी एंट्री कशा केल्या, 2 एंट्री फक्त ॲड केल्या आहेत. लक्षात आला सगळ्यांच्या. इंटरेस्टिंग पार्ट आत्ता खरा सुरू होतोय. 2 एंट्रीज फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तिकडे जाऊन चेक करायचं खरंच त्या इन्सर्ट झाल्या आहेत का त्या फॉर्ममध्ये, सॉरी त्या टेबलमध्ये, स्टुडंटच्या टेबलमध्ये. ओके. कसं चेक करायचं आहे, समोर बघा स्क्रीनवरती. इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. मी हा जो फॉर्म दिसतोय ना, इथे मी काय करतो, ह्याला आउटपुट आहे ह्याचं क्लोज करतोय. ओके. क्लोज केलं. मी आता चाललोय माझ्या इथे फॉर्म दिसतोयच आपल्याला, टेबलमध्ये चाललोय. टेबलमध्ये गेल्यानंतर मला स्टुडंटला डबल क्लिक करायचं आहे आणि आता मला चेक करायचं आहे खरंच एंट्री झाली का. येस, डेफिनेटली. ओके. इन्क्लूड झालेला आहेत. बघा 2 एंट्री आहेत, एक अहमद आहे, एक अमित आहे. ओके. आणि दोघांच्या एंट्रीज त्यामध्ये खेड आणि चिपळूणच्या एंट्रीज तुम्हाला दिसत आहेत. कसं इंटरेस्टिंग आहे की नाही, यस ऑर नो. तुम्हाला जे टूलबार दिसतो ना, तो हा टूलबार आहे बघा. रेकॉर्ड 1 ऑफ 9, टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड किती आहेत, 9 आहेत. त्यातला करंट रेकॉर्ड कुठला आहे, हा आहे दिसतोय. नेक्स्ट रेकॉर्ड कुठला आहे, तर इथं न्यू रेकॉर्डला क्लिक केलं तर न्यू रेकॉर्ड तुम्ही इन्सर्ट करू शकता. यू आर एबल टू इन्सर्ट न्यू रेकॉर्ड. नाउ if you want to change, if you want to check particular previous or next, simply click on this previous or next. If I want to go first record, directly click on this. Okay, first and last. Okay. सो हे जे टूलबार दिसतोय, हा टूलबारवरून तुम्ही काय शकता, नेव्हिगेशन त्याचं करू शकता इझिली. सो दिस इज अबाउट टुडेज सेशन.